मला ना असं वाटतं रोज मस्त मस्त रेडी व्हावं आणि कुठेतरी फिरायला जावं आणि इथून पुढे तर तसं होणारच आहे, कारण दिवाळी पण आता जवळ आली आहे. हे राहिलं ते राहिलं करून प्रत्येक वेळेस फिरायला जाणं तर होणारच आहे आणि आमची ढमाबाई सुद्धा आता नवीन नवीन गोष्टी रोज रोज शिकायला लागली. आज ती बाय बाय करायला शिकली. त्यात आमचे सगळे रिलेटिव्ह आमच्या जवळजवळच राहतात, त्यामुळे आज ह्याने म्हणायचं चला आपण तिकडे जाऊ, उद्या त्याने म्हणायचं तिकडे जाऊ, असं करून आमचं फिरणं तर होतच. आणि बाहेर गेलं की आवीची मज्जा असते. आवीचीच मज्जा काय, आवीच्या मम्माची पण मज्जा असते, कारण तिला तर फिरायला खूप जास्त आवडतं. आता अशा कारणाने फिरणं तर होतं, पण सगळ्यांचे कार्यक्रम पण असतात आणि प्रत्येक कार्यक्रमांना आमचं जाणं येणं होतं. बरं, मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला माझ्यासारखं खूप फिरायला आवडतं. अभि तर एवढा एक्साइटेड असतो की घरभर सगळा पसारा करून ठेवतो. मम्मा आम्ही ही कपडे घालू, किती कपडे घालू, हेच त्याचं चाललेलं असतं. आणि आज तर घरात एवढा पसारा होता तर म्हटलं सगळं जिथल्या तिथे आवरून ठेवूया, कारण एकदा राहिलं की माझ्याकडून खूप पसारा तसाच राहतो. त्यामुळे सकाळी सकाळी घरातली सगळे आवरून घेतलं, झाडून वगैरे घेतलं आणि आता रूम एकदम फ्रेश फ्रेश वाटायला लागली. तुम्हाला तर मी दाखवली होती की आमच्याकडे टिकी म्हैस आणली आणि तिला आता पिल्लू झाले, तर कवळ्या दुधाचं खरवस बनवतात, हे पण तुम्हाला माहिती असेल. तर म्हटलं चला दूध आहे आपण ते बनवून घेऊया. आमच्या घरात सगळ्यांना ना साखर टाकलेला खरवस आवडतो, पण मला गूळ टाकलेला खरवस आवडतो. त्यामुळे मी माझ्यासाठी अशा प्रकारचा खरवस बनवायला घेतला आणि हा खरवस ना मला खायला खरंच खूप 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 आवडतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला म्हणत होत्या की या वॉलपेपरची त्या वॉलपेपरची लिंक आम्हाला दे, तर प्रोडक्ट मी इथे टॅग केलेला आहे, चेकआउट करा. चला बाय.